आणि शिवसेनेचे निर्माते आहेत. हां, आम्ही जर अमित शहांवरती काय केलं असतं, ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. आम्ही जर अमित शहांवरती, बाबा तुम्ही आमच्या पक्षप्रमुखांवरती कशा करता, असं काय करता अमित शहांवरती, तर बाबा ठीक आहे, त्यांची तक्रार योग्य आहे. आम्ही शिवसेना प्रमुखांवरती केलेलं आहे, आमचे तुमचा काय संबंध आहे? हां, पण राऊतसाहेब, आनंद दिघेंचा विषय जर निघालेला आहे तर शंभूराज देसाई असं म्हणतात की आनंद दिघे असताना संजय राऊत शिवसेनेत होते तरी का? आनंद दिघे असताना संजय राऊत शिवसेनेविरोधात लिखाण करत होते आणि आनंद दिघेंनी काय शिकवण दिली हे संजय राऊतांनी आम्हाला सांगू नये. मग शंभूराज देसाई शिकवणार का काँग्रेस पक्षातून आलेल्या? काय काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार? एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही. दुसरा असा आहे की त्याने इतिहास वाचावा. ज्या संपूर्ण विषयावर ते खटला चालला, गद्दारांना क्षमा नाही, तो खटला काय होता आणि त्या संजय राऊतांची भूमिका काय होती हे जरा एकदा बरं का या पोकळ शंभूनी समजून घ्यावं. बघा, हे सगळे ज्याला मराठी शब्द आहे ना, भैसटलेले आणि भरकटलेले, आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा, त्यांनी त्यांना तंबी दिलेली आहे की फडणवीसांची चाकरी करा, नाहीतर सरकारमधनं दूर व्हा, तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. मला माहिती आहे काय त्यांच्या चर्चा असतात त्या, फार शहाणपणा करू नका. त्याच्यामुळे आता हे खातेपिती घरं सोडून कसे निघतील बाहेर? त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे, इथेच राहूया आपण,